मानतो आहे आणि मुंबई पोलीस सुद्धा माझं दैवत आहे सर. मी निश्चित सांगतो सर, मी धारावीवरून सिलेक्ट झालो एमपीएससी आणि धारावीला सर मी क्राईम पीआय म्हणून काम केलं होतं. तर असे योग खूप कमी आपल्या नशिबात असतात सर. तर ज्या ठिकाणी कॉन्स्टेबल म्हणून काम करणं, त्याच ठिकाणी मी क्राईम पीआय म्हणून धारावीत काम करणं. आणि कोविडमध्ये सर आम्ही जे 2020ला जे काम केलं सर, निश्चित खूप वाखाणण्याजोगं होतं सर. आम्ही कधीही आमच्या कुटुंबियांचा विचार केला नव्हता. आम्ही फक्त लास्ट धारावीकर, गरीब जनता, शेवटची मंडळी जी उपाशी तापाशी असेल, ज्यांना उपचाराची गरज होती, त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये काही लोक बसायचे नाहीत, आम्हाला कॉल केलं जायचं आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या मदतीने त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसून पुढे हॉस्पिटलाइज करणं किंवा काय ते बरेच अनुभव सर पाठीशी आहेत. 92ची राईट बघितली सर, 93चे बॉम्ब ब्लास्ट बघितले, बऱ्याच 26/11ला सर मी पायदोनी पोलीस स्टेशनला होतो सर. तर आम्ही जेव्हा 26ला सर डे शिफ्ट होती, आम्ही डे कंटिन्यू केली होती सर. डे 26ची नाईट पण केली, तर 27ची परत डे पण केली आणि 27ची नाईट पण केली सर. सर्व मुंबई पोलीस दल आपापल्या जागेवर जैसे थे होतं सर. आणि शॉकिंग होतं ते पहिल्यांदा मुंबई पोलीससाठी सर खूप. तरी सुद्धा सर माझी एक अभिमानाची गोष्ट सर मी सांगतो आणि सर्वांना सांगतो, माझे जे रिटायर होणारे बांधव आहेत सर, 27ला मी स्वतः लोकांसाठी जे ताजमहाल, ट्रायडंट, लिओपोर्ड आणि नरिमन हाऊस या ठिकाणी जे माझे पोलीस बांधव होते सर, त्या सर्वांसाठी नियोजन करून सर मी स्वतः सर त्या ठिकाणी गेलो होतो. सर्वांसाठी अन्नदान आणि जी पाणी व्यवस्था करणे सर मी ते केलं होतं. तर ते हे सर अस्मरणीय, बिलकुल ते विसरू शकत नाही सर. खूप मुंबई पोलीस निश्चितच सर, जे काही म्हटलं जातं सर 2 नंबर 3 नंबर, परंतु वी आर नंबर 1 सर, ऑलवेज नंबर 1. आणि आपला हा नंबर 1 आपल्याला कायम टिकून ठेवायचा सर. आपल्याला कधी 2 नंबरला जायचं नाही सर. आणि सर अजून याही पुढे मी सांगेल सर, माझी जॉईनिंग वर्ली पोलीस स्टेशनमधून होती सर, वर्ली पोलीस स्टेशन हद्दीमधून होती. आणि मी जेव्हा कंट्रोलला होतो सर, मला सर देव भेटले, मला वर्लीला सर डेप्युटेशन पाठवलं. धारावीवरून ॲक्च्युली मी वर्लीवरून कंट्रोलवरून मी डेप्युटेशन, परत अटॅच जीटीमध्ये पण कंट्रोल रूम. मला सर सीपी साहेबांनी संधी दिली मला रिटायरपर्यंत वर्ली पोलीस स्टेशनला ठेवण्याबद्दल. रिजन सरांना सांगितलं सर, मी सर आपले कायम स्वरूपी आभार मानेल सर, की ज्या ठिकाणी मी भरती झालो, महाराष्ट्र फिरून, नागपूर फिरून, सर्व येऊन मी पुन्हा सर वर्ली भरतीहून वर्लीमध्ये रिटायर होतो सर. एवढे योग सर कधी विधिलिखित योग आहे आणि त्यासाठी मी तुमचे ऋणी राहील सर कायमचं. आणि मुंबई पोलीसला मी सर खूप धन्यवाद देतो. मुंबई पोलीस सर खरोखर नंबर 1 आहे सर, मी विसरू शकणार नाहीये. आणि मला जे खूप चांगले वरिष्ठ भेटले सर, खूप छान काम करायची संधी दिली. त्यामध्ये सर अजून सांगेल, मी लालबाग राजामध्ये सर 2 वर्ष मी नॉन स्टॉप असं काम केलं होतं सर, की ज्यामुळे सर सिंगल कुठला इन्सिडन्स होऊ दिला नव्हता. आणि सर त्यासाठी मी खरोखर अभिमानाची गोष्ट समजतो माझ्यासाठी. आणि आज मला सर खरोखर इथे माझी एवढी ओळख आहे पूर्ण भारतामध्ये, अक्रॉस इंडिया, तर मला स्वतःला सर व्हीआयपी झाल्यासारखं वाटतंय. आणि हे सर्व तुमच्या योगदानामुळे सर. धन्यवाद. सर्व जे रिटायर होणारी मंडळी आहे, बिलकुल आपण रिटायर झालो असं धरायचं नाहीये बिलकुल सर. मी अजिबात आजही, बायको आता मला दुपारी बोलली तुम्ही म्हातारी झाली, तुम्ही रिटायर झाली, बोल नो, नॉट रिटायर्ड सर. आलेली नाही, नातीला घेऊन बसली, मुलगा आणि मुलगी माझ्यासोबत आले, तर त्यांना मी 2 असल्यामुळे 2च घेऊन आलो. शिस्तीचं पालन केलं मी सर, सॉरी. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट टू यू.